बघू शकता इकडे आईने मस्त आता चिंबोऱ्या साफ करायला घेतल्यात आणि त्यांना सिलबिल लावल्या ना. इकडे बघा कशी येतात. सिलबिल लावल्या ना चावतीला काय रवस्थान चांगलं सटाकली ती बने कातांचं अर्णव चावला को हे चावल चिंबोरीवर लक्ष न ठेवत होता. आईने आता साफ करायला घेतले. हा का जावली तर बघा इकडे वरती येतात. आंबू अरुण काय चिंबऱ्यांचा दात घसता बघ आता. कसा अरे कसा असा तुझं दाखव दात. मागे आपण पिठात भरल्या इमल घाले तुम्ही इमल दात बघ तुझं कसं होल्यान किडल्यान. चिंबोऱ्याचं किरल्यानं. यो करला रागा इकडं बघ ताबडतोब चावली बघ. बघू शकता आपल्या चिंबऱ्या मस्तपैकी साफ झाल्यात आणि या नंग्या आहेत ना या मिक्सरच आहेत आपल्याला ज्यूस बनवतो. आणि इकडे बघा मस्त सर्व कुरल्या होत्या भरल्याने एक नंबर. गॅस बंद करू आणि कोथिंबीर टाकू भरून. बघू शकता आपला चिंबोरीचा रस्सा रेडी झाले. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रो ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे. तर बाबांना मस्त कल्याणला गेलता फुल मार्केटला. तर तिकडून येतावेळी मस्त चिंबोऱ्या मार्केटला गेलता आणि चिंबोऱ्या आणल्यात मस्तपैकी गोड्या चिंबोऱ्या. तर चला तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्ही बघू शकता मस्त चिंबोऱ्या सर्व कोरल्याच आहेत एकच नंबर. आता भरल्या का नाही बघू आता साफ करील दाखवतो तुम्हाला. बघू शकता इकडे आईने मस्त आता चिंबोऱ्या साफ करायला घेतल्यात आणि त्यांना सिलबिल लावल्या ना. इकडे बघा कशी येतात. सिलबिल लावल्या ना चावतीला काय रवस्थान चांगलं सटाकली ती बने कातांचं. अर्णव चावला को हे चावल. बाबा चिंबोरीवर लक्ष न ठेवत होता. आईने आता साफ करायला घेतले. हा का जावली तर बघा इकडे वरती येतात. आंबू अरुण काय चिंबऱ्यांचा दात घसता बघ आता. कसा अरे कसा असा तुझं दाखव दात. मागे आपण पिठात भरल्या इमल घाले तुम्ही इमल दात बघ तुझं कसं होल्यान किडल्यान. चिंबोऱ्याचं किरल्यानं दात. इच्छांच्या दारात असतात तुझ्या. आता ते नाही चावणार. अरे व्यवस्थित बोल ना आई असं कला बोलतो गुत्त आता कशी लोक चांगला बोलता येते ना. आई आता ती नाही चावणार. नाही हा मग असं चावणार. बोलायचा. आता गुतत तिचं गुतत पाय कशाला तोर बोलतो. तिचा हात तोरले हा. मग आईने मस्त घसाई चालू केले. तिची चिंबोरी साफ केल्यावर नुसती घस घस घस. मम्मी लहानची बघू आता भांडे भरले का नाही. बाबा भरले भरले सर्व कुठलेच आहेत ना आई. करला शकता. बघू शकता मस्त इकडे बघा. हो त्यांनी वीट आहे बघा त्यांचा पिवळा वीट इकडे बघा मस्त भरलं. बघू शकता तुम्ही अंडी बोलताना. आता आपण पेंदे बनवून खायचं आता. रस्सा बनवता रस्सा. मागच्या वेळेस भरल्या त्या ना ते करायचं. अर्णव पकडतं का पकड चावल. चावल ना. तू शालन शाले अजून कपडे ना करलं तुम्ही. चला आता सर्व साफ झालं तुम्हाला दाखवतो. चिंबोरी अजून ते पांघऱ्याला जीव आहे बघ इकडं बघ. मस्त अजून आता आणल्या. एकदम घाण करून घेतो. बरंच खाली पतेराटींचे गाणे लक्ष ठेवते जे त्याचा म्हणणं पलातील बाबा लक्ष ठेव. ही बाकीची सोरीत ना बघ. करला रागा
इकडे बघ आईची चावली ताबडतोब चावली बघ. चावली बघा. मग त्याने शिल ना घेतले ते चावतीलच ना. सोरीतच ना बघ पांघरा. आईची चावली. या करण्यास शिल घालून देत तिला. इकडे बघ सोरते ग बघ नांगी. बघू शकता तुम्ही एकच नंबर भरल्यान. इकडे बघा मस्त शेंद्री शेंद्री वीट येत चालले आणि इकडं कशा भरल्याने एकच नंबर. अंडी खतरनाक लागतील हे. तीनच साफ करायचे. कितीला उभं भेटल्या? 400ला ना. 6 होत्या एक लावून दिली ना सातरी. तिथे 4 घातल्या 3 ठेवल्या ना. आता 3 नेक्स्ट डे बनवायच्या. तर ते जिवंत मस्त होते. बघू शकता आपल्या चिंबऱ्या मस्तपैकी साफ झाल्यात आणि या नंग्या आहेत ना या मिक्सरच आहेत आपल्याला ज्यूस बनवू पण. आणि इकडं बघा मस्त सर्व कुरल्या होत्या भरल्याने एक नंबर. चला आता आपण रस्सा बनवूया आपण चिंबोऱ्यांचा. बघू शकता आपल्याला ना चिंबोऱ्यांचा रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी आपण ना वाटणाला सर्व साहित्य काढून ठेवले. इकडे 1 वाटी खोबरा घेतले तो भुजून मस्त कापून ठेवले. लसूण घेतले, लवंगी मिरची, अद्रक, कोथिंबीर, 2 टॅमॅटो आणि 2 भाजून कांदे घेतलेत. याचं आपल्याला मस्त वाटण बनवायचं आहे. चला आता आपण रेसिपी घालायला घेतले. तुम्हाला दाखवतो साहित्य आईने काढून ठेवलेत. बघू शकता इकडे मस्त चिंबोऱ्या स्वच्छ साफ करून व्यवस्थित ठेवल्या. इकडं मस्त भरल्यान सर्व आपल्या कुरल्याच आहेत. आणि इकडे या साईडला आहेत नमक आणि इकडे कोथिंबीर वरून टाकायला. आणि इकडे तांबोटा आणि कांदा भाजून त्याची पेस्ट केले. आपला हिरवा वाटण त्याच्यात खोबरा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे सर्व आहे. आणि याच्यात ज्या नंग्या होत्या ना त्याचा ज्यूस केले तो आपण टाकायचा आहे. आणि इकडे आपला घरचा लाल तिखट, आगरी मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि कढीपत्ता. चला एवढे आपले साहित्य. आणि आता आईने नांगरी सुद्धा ठेवले. गॅस पेटवला. आता आपण तेल टाकू याच्यात. तर चला आता आई तेल टाकतं मस्त. तेल आपला गरम झाला की लगेच आपण फोडणीची तयारी चालू करू. चला आपलं तेल गरम झाले. आता आपण लसूण ठेचलेला आहे तो टाकू. आपण वाटणामध्ये पण लसूण घेतले पण आपण आता फ्लेवरसाठी घेतले. आणि कढीपत्ता सुद्धा ॲड केले. लगेच आपला सुका वाटण आहे हिरवा तो पण ॲड करू. मस्त परतून घेऊ. चला आपण आता भाजलेला कांदा आणि टॅमॅटो तो ॲड करू. त्याची आपण प्युरी बनवलेली. चला आपण आता घरातले बेसिक मसाले आहेत ते टाकून घेऊ. पहिले टाकायचं गरम मसाला, त्यानंतर हळदी पावडर, त्याच्यानंतर धना पावडर, नंतर आपला घरातला मसाला आदरी मस्त मिक्स करून घेऊ. तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे मस्तपैकी. आणि टांबोटा आणि कांदा ना तुम्ही बारीक चॉप करून टाकला तरी चालेल. आणि नॉर्मली प्युरी केली ना कांदा टॅमॅटोची तरी चालेल. पण आम्ही भाजून केले. भाजून जरा एक्स्ट्रा फ्लेवर येतं, जबरदस्त लागतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा जर करत नसाल तर. प्रत्येकाची कशी अलग अलग पद्धत असते. बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त तरी येत चालली असते असती. वाटणाचं पाणी टाकू. बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त तरी आले बघा, एकच नंबर. आता आपण जो नंग्यांचा ज्यूस काढलेला ना तो टाकून घेऊ. असं ज्यूस ॲड केले. आता मस्त रसा घट्ट झालाय बघा, एक नंबर. आता आपण चिंबोरी ॲड करू. उकळी येऊ दे एक. बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त उकळी आले. आता आपण सर्व चिंबोरी ॲड करू.
मीठ पण लगेच टाकून दे. थोडं पाणी ऍड करू आपण रश्यासाठी. जास्त पण रसा नाही ठेवू आपण, जरासा घट्टच असलं ना तर चांगलं लागतं. मस्त आता कवटी ऍड केली ते मस्त गोड आहे. आपण झाकण देऊ. चला आपण झाकण देऊ मस्त. आता ताट करता मस्त बघू शकता एक नंबर उकलेले झालं आपल्या चिंबोऱ्या. 10 मिनिटं फास्ट गॅसवर शिजवलंय. आता गॅस बंद करू आणि कोथिंबीर टाकू वरून. बघू शकता आपला चिंबोरीचा रस्सा रेडी झाले. मस्त की लाबाड बनवले. जास्त रस्सा नाही, कमी पण नाही ना जास्त पण नाही का, मस्त घट्ट सरले. वाटण जरा मस्त टाकलं मग घट्ट होतं. बघू शकता आपली रेसिपी रेडी झालेली मस्त. इकडे बघा एकच नंबर. तरी बघा जबरदस्त झाले, मस्त घट्ट रस्सा झाले. आपण जेवायला घेऊ. बघू शकता आईने मस्त आपल्याला ताट घेतले वाढायला. इकडे बघा हा रस्सा बघून ना तोंडाला पाणी एकदम घट्ट मस्त. भाकरीच्या बाहेर लागेल, भाताची सुद्धा गरम गरम बाहेर लागेल. चला जेवायला घेतले. इकडे बघा तुम्ही बघू शकता आपला ताट रेडी आहे. मस्त गरमागरम भात आणि त्याच्यावर मस्त जाडसर असा रस्सा एकच नंबर. आणि आता आपल्या चिंबोऱ्या मस्त गोड्या चिंबोऱ्या भरलेल्या. इकडे कांदा आणि टॅमॅटो या मस्त जेवायला. तर चला फायनल जेवण करून झालेले मस्त की एकच नंबर जेवण झालेला. एक नंबर चिंबोरी मसाला. कसा आवडला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.